औद्योगिक विकासासाठी पायाभूत सुविधा आणि उद्योगपूरक धोरणं महत्त्वाची ठरतात। या जोरावर अंबरनाथ MIDCनं उद्योजकांचा विश्वास संपादन केला असून रस्ते, वीज, पाणी, रेल्वे आणि विमानतळाचं सान्निध्य यामुळे अंबरनाथ नव्या गुंतवणुकीसाठी पसंतीचं केंद्र बनत आहे। नुकत्याच झालेल्या तब्बल 50 कोटी रुपयांच्या औद्योगिक गुंतवणुकीमुळे अंबरनाथमधील पोषक औद्योगिक वातावरणावर शिक्कामोर्तब झाले। युनिफ्लो कंट्रोलच्या विस्तारित प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी उद्योजकांनी अंबरनाथमधील सुविधांचं आणि राज्य सरकारच्या उद्योगपूरक धोरणांचं कौतुक केलं। प्रगत तंत्रज्ञान, ऑटोमेशनच्या माध्यमातून जागतिक दर्जाचं उत्पादन घेण्यास कंपन्या उत्सुक आहेत। युनिफ्लो कंट्रोलचे व्यवस्थापकीय संचालक मनोज मिश्रा यांनी अंबरनाथ हे केवळ उत्पादनाचं केंद्र नसून रोजगार निर्मिती, तांत्रिक आणि कौशल्य विकास व स्थानिक औद्योगिक परिसंस्था मजबूत करण्यासाठी महत्त्वाचं केंद्र असल्याचं सांगितलं। तर कार्यकारी संचालक पुनीत ब्रेजा यांनी महाराष्ट्र सरकारची उद्योगपूरक धोरणं कंपन्यांच्या विस्तारासाठी सकारात्मक असल्याचं नमूद केलं। नव्या प्रकल्पामुळे अंबरनाथ आणि परिसरातील तरुणांसाठी शेकडो थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। सुरुवातीच्या टप्प्यात स्थानिक पातळीवर भरती केली जाणार असून कच्चा माल पुरवठा, वाहतूक, लॉजिस्टिक्स, कंत्राटी कामं आणि सेवा क्षेत्रालाही याचा मोठा फायदा होणार आहे। दरम्यान उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी MIDC प्रशासन आणि स्थानिक उद्योजक संघटनेची बैठकही पार पडली। समस्या सोडवण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवण्याची तयारी MIDCनं दर्शवली। एकूणच नव्या गुंतवणुकीमुळे अंबरनाथची वाटचाल मोठ्या औद्योगिक आणि रोजगार केंद्राच्या दिशेनं वेगानं होत असल्याचं चित्र आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, अंबरनाथ।